अमोल अनिलराव बाबर यांचे दोन्ही अर्ज वैध असलेले ते उपनगराध्यक्ष पदासाठी विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी माननीय अमोलदादा बाबर यांची निवड झाल्याबद्दल तसेच स्वीकृत नगरसेवक सदस्यपदी श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील, प्रणव शिवाजी हरगुडे व अविनाश रमेश शितोळे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक श्रीकांत रिसवडे, अमोल कोकिळ, संजय कोकिळ व समस्त मित्र परिवार. नगरपालिकेतील हनुमंतराव साहेबांचा फोटो आम्ही काढला नाही. आमदार सुहास बाबर यांच्या वक्तव्याने खळबळ. विजन सिटी येथे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा संपन्न. काल विटा शहरातील विजन सिटी येथे नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याप्रसंगी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सत्कार सोहळ्याचे आयोजन श्रीधर जाधव व ॲडव्होकेट सुहेल तांबोळी यांनी केले होते. या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. काम राहिलेलं नाही, काहीच काम राहिलेलं नाही, सगळीकडे निवांत आहे. त्यांना आता बघ तुला केलं नाही, मग तुला केलं नाही, मग तुला केलं का, ह्या समाजाला दिलं नाही, त्या समाजाला दिलं नाही. मी जे पराभूत झाले होते त्यांना देणं माझं कर्तव्य होतं. मी खोटं कुणाला सांगणार नाही. आज एका पेपरनं बातमी 30-35 जणांच्या दिल्या, अजिबात दिल्या नाही. किती टॉप आहेत आणि किती वर्ष आहेत त्याचा हिशोब लावून सुहास बाबांनी शब्द दिलाय. लक्षात घ्या, एक्स्ट्रा शब्द कोणाला लिहिला आणि ज्याला शब्द दिलाय ते प्रत्येक शब्द त्या माणसाचा मान सन्मान, त्या समाजाचा मान सन्मान राखून पूर्ण करणार आहे. आता ते हे झालंय. मी आपले सोशल मीडियाला माझी विनंती आहे की मला कमी पडताय. परवा दिवशी पोस्ट टाकली की हनुमंतराव पाटील साहेबांना फोटो काढला म्हणून. काढलाय का फोटो? अजिबात काढलेला नाही. हे सांगितलं पाहिजे आपण सोशल मीडियाला जाऊन सुद्धा. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पदभार स्वीकारण्यापूर्वी, अनिल भाऊंचा तिथं फोटो लावण्यापूर्वी जे पाठीमागचे फोटोचे फ्रेम फोटो माझ्यापाशी आहेत तो फोटो टाका. असं होतं आणि याच्यानंतर असं केलंय. हनुमंतराव पाटील साहेबांचा फोटो एकतर मॉर्फ केलाय त्यांनी. सगळं तुमच्याच काळात तुम्ही काढलाय हे जबाबदारी मी सांगतो, लक्षात घ्या. मग तुम्ही काढला असेल कारण हनुमंतराव पाटील साहेबांच्या पोत्याला लाइटिंग करा हा सुद्धा आदेश शिवणं माझा होता. ज्यावेळेला नगराध्यक्ष पदावर स्वीकारणार होता, लाइटिंग करायला विघ्न झालं. मी सांगितलं सगळ्या पोत्यांना करा. त्यांचा मला फोन आला अधिकाऱ्यांचा, सगळीकडे करू म्हणजे सगळीकडे करा, सगळीकडे करा. तुम्हाला म्हणलं नाव घेऊन सांगू का, सगळीकडे करा. त्याला मी सांगितलं सुद्धा. म्हणजे सगळ्यात जास्त कोण कंटाळले होते तेच कंटाळले होते. त्यांनी सक्षमपणे सांभाळले होते. त्यांना हे अभिप्रायत नव्हतं की पुढची पिढी इथंपर्यंत येईल. त्यामुळे त्यांना पण लाइटिंग करा, कदाचित त्यांना पण आनंद आला असेल त्यांच्या. त्यामुळं मी त्या कुचक्या भावनेचा, कुत्सित भावनेचा अजिबात, उलट कोण कुचक्या भावनेचा आहे मला नंबर सांगतो. मी त्याला माहिती काय लागलोय. बाळासाहेब ठाकरे आमचे नगरसेवक असताना त्यांच्या काळामध्ये एका ह्याचं उद्घाटन झालं आणि त्या प्लेटवरती बाळासाहेब ठाकरेंचं नाव होतं. त्यांनी काय केलं माहिती का, त्यांचं या नव्या पिढीच्या राजकारत्यांनी त्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिसून नये म्हणून ती खोडून काढलं, त्याला डिझाईन तयार केल्या. राजकारणामध्ये गैर धोरण कधी जायचं नसतं. त्यामुळं आज तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर डिझाईन केल्या, उद्या जर आमच्या माणसाने तुमच्यावर डिझाईन केली तर वाईट वाटू नका. तुम्ही सांगितलंय म्हणजे माझे पैसे गेले चालतील, ती पाठी परत तयार करा आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव तिथे लागलं पाहिजे म्हणून मी परदेशी सांगून टाकलं की असलं करायचं. त्यामुळं असं एवढ्या लहान छोट्या भूमिकेत न जाणारा कार्यकर्ता आहे मी. फार मोठं विजन ठेवून जाणारा कार्यकर्ता आहे. विजन सिटीत कार्यक्रम आहे. त्यामुळं असल्या भावना किंवा असला अपप्रचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की चूक असेल तर तुम्ही आमची विरोधक पण चूक अवश्य दाखवून द्या. पण जर आम्ही चांगलं काम करत असेल आमच्या सगळ्या नगरसेवक
तर त्यांच्या पाठीमागे तुम्हाला तिथे उभं राहावं लागेल, ती उभं राहण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. फारसं बराच वेळ झाला. सत्कार जेवण करा, आता काय अडचण नाही. आता मी त्यांच्या पद्धतीने चालेल सत्कारचा कार्यक्रम करून तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. विजन सिटीला अपेक्षित असलेलं काम दोन्ही करून देतो आणि काय आवश्यकता असेल तर तेही पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण करतो. धन्यवाद. 24 तास फोन चालू ठेवणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे मला 7 वाजता फोन आला, मी उचलला आणि मला समोरून आवाज आला, नगरपालिकेत फोन लागलाय का? मी म्हणलं आमदार सुहास बाबर बोलतोय. हा तेच म्हणलं काय अडचण नाही, पाणी येत नाही मला. कुठं तर नांगरे कॉम्प्लेक्स, नांगरे पाटील कॉम्प्लेक्स, बरोबर ना? एचपी कॉलेजच्या पाठीमागे नांगरे कॉम्प्लेक्स मध्ये पाणी येत नाही आणि ताबडतोब व्यवस्था करा. आता मला असं वाटलं की विशालला फोन करा, पण मला भीती उठलाही नाही नगरची काय माहिती. आता ही जबाबदारी तुमच्यावर जशी आहे तशी तेवढ्या पद्धतीने माझ्यावर सुद्धा आली, याचा आता मला बाण हळूहळू व्हायला लागले. त्यामुळं हे सगळे सत्कार सोडे इथून पुढे थांबवून आता आपल्याला या प्रत्येक गोष्टीमध्ये ताकदीनं लक्ष घालणं आवश्यक आहे. ती तुम्ही सर्वांनी घालावं अशी मी विनंती. कारण मी मगाशी नगराध्यक्ष काकीने विचारलं, मी सहज लोकांना आवाहन केलं होतं की सहज येऊन जावं नगरपालिकेत. तुमचं काय असू द्या घर नसू द्या. काही लोक असतात की 50 वर्ष नगरपालिकेत गेले नाही. काही लोकांना आता जायची वेळ आली तरी सुद्धा त्या लोकांना नगरपालिकेमध्ये येत नाही. काय असू द्या घर नसू द्या, सहज फिरून जावं नगरपालिकेमध्ये. मी काकींना म्हणलं कोण येतंय का? काकी म्हणलं खूप सारे लोक येतात आणि येत आहेत, फक्त त्यांना असं होतं की काय तर सांगायला पाहिजे म्हणून येतात आणि काकींना काहीतरी काम सांगून जातील. आता काकी कालपर्यंत तुम्ही एकट्या होता, पण आज खऱ्या अर्थानं नगरपालिकेच्या कारभाराला सुरुवात होते. आज आपण उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आणि सगळे तुमचे नगरसेवक एकत्रित आपण त्या ठिकाणी कामाला सुरुवात करताय. येत्या काही दिवसामध्ये सगळ्या समित्यांचे अध्यक्ष, सगळ्या समित्यांचे मेंबर त्या ठिकाणी होतील. 5 समित्या, सगळ्या डिपार्टमेंट तुमचं त्या ठिकाणी काम करायला सुरू होईल. पण आता तुम्हाला माझी विनंती आहे, आता प्रशासकीय कामामध्ये फारसं लक्ष न घालता ज्या गोष्टी घेऊन आपण लोकांच्या समोर गेलो होतो त्या गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांना एकत्रितपणे आता लोकांच्या पर्यंत पोहोचा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि ते सगळी कामं पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. एकदा खाल तर परत परत याल. चवीचं खाणार त्याला आम्ही देणार. ओम श्री गुरु माऊली मसाले. मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची. आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल. विविध प्रकारच्या शेवया मिळतील. विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल. आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो. विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर.